नमस्कार. मानवी जीवन मूल्य या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून खूप काही व्हिडिओ करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. त्यामुळे एक एक विषय आपण घेऊयात. मानवी जीवन मूल्यामध्ये काय काय विषय येऊ शकतात. आणि मागच्या वेळी आपण एक विषय घेतला होता, तो नातेसंबंधातल्या लग्नाचा विषय घेतलेला होता. आज आपण जो विषय घेणार आहे ते लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी हिंदी सिनेमाच्या बाबतीमध्ये एक टायटल असायचं, सुरुवात चुकवू नका आणि शेवट कोणालाही सांगू नका. तसाच आजच्या व्हिडिओतनं मला तुम्हाला हेच सांगायचंय की या व्हिडिओतला शेवट चुकवू नका, कारण या व्हिडिओतला तो सर्वात महत्वाचा संदेश आहे, तो तुम्हाला देण्यासाठी म्हणून हा आजचा व्हिडिओ करत आहे. विषय भयंकर आहे, म्हणजे न झेपणारा विषय, आणि माझी सवय आहे न झेपणारे विषय शक्यतो घ्यायचे. विषय आहे आत्महत्या. मानसोपचार तज्ज्ञांच्या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं आणि अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढण्यात आलाय की जगामधील 90% लोकांना आयुष्यामध्ये एकदा ना एकदा तरी आत्महत्येचा विचार डोक्यामध्ये येतो. असं मी सांगत नाही, मानसशास्त्र सांगते. मग ते कशामुळे घडतात? खरं तर आत्महत्या घडायला जी अनेक कारणं आहेत, त्यातली महत्वाची कारणं जर आपण बघितलं तर पहिलं कारण म्हणजे हल्ली जे आपण पेपरमध्ये सर्रास वाचतो ती 2 कारणं. ती म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या, आणि दुसरं प्रेम संबंधातनं झालेल्या आत्महत्या. हे 2 विषय म्हणजे आर्थिक आणि मानसिक, या 2 गोष्टींमुळे आत्महत्या होतात. पण आर्थिक आत्महत्या आपण बऱ्याच प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न करतो, पण मानसिक आत्महत्यांच्या बाबतीमध्ये, कारण हा क्षणाचा विचार असतो, एका क्षणामध्ये त्या माणसाला जीवन नकोसं होतं. दुसऱ्याचा जीव घेणं अत्यंत सोपं आहे, दुसऱ्याची हत्या अत्यंत सोपी आहे, पण स्वतःची हत्या करण्यासाठी खूप मोठं मॉरल लागतं किंवा तेवढी भयंकर परिस्थिती यावी लागते. आणि शेवटी मरण आहेच. आत्महत्या करूनही काही लोक अनेक दिवस अनसक्सेसफुल इव्हेंट, म्हणजे आत्महत्या सक्सेसफुल झाली नाही म्हणून जिवंतही राहिलेले आहेत. नंतर मग ते कायदेशीर त्याच्या बाबी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. पण माझ्या एका मित्राचं मला चांगलं उदाहरण आठवतंय की माझा एक मित्र होता की त्यांनी शून्यातनं जग निर्माण केलं होतं, आणि जेव्हा साधारणतः 1990 ते 2000 या कालावधीत 10 वर्षामध्ये त्या माणसाने इतकी भरारी मारली त्याच्या व्यवसायामध्ये. त्याचा लेथ मशीनचा कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये तो काम करायचा. भरपूर त्यांनी श्रीमंत झाला, आकुर्डी सारख्या ठिकाणी त्यांनी बंगला घेतला. पण नंतर ही जी काही मंदीची लाट आली, त्या मंदीच्या लाटेमध्ये तो अत्यंत कर्जबाजारी झाला. लोक त्याच्या घरी येऊन पैसे मागायला लागले आणि ते त्याला सहन झालं नाही, म्हणून त्याने विषप्राशन केलं. विषप्राशन केल्यानंतर घरच्यांनी ताबडतोब त्याला उचलला आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. ऍडमिट केल्याच्या नंतर तातडीने उपचार मिळाले, त्यामुळे त्या ह्याच्यातनं तो बाहेर आला. पण बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच्या डोक्यात तोच विषय होता की हे कर्जबाजारी, हे लोक हे पुन्हा मला त्रास देणार, मला आता जगायचंच नाही, एवढा त्यांनी निर्धार केला होता. म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या 7व्या मजल्यावरनं उडी मारली. हॉस्पिटलमध्ये असतानाच उडी मारली. 7व्या मजल्यावरनं खाली पडला, जी काय हाडं मोडायची ती सगळी मोडून झाली. तिथल्या तिथे त्याला उचलला, पुन्हा आयसीयू मध्ये, पुन्हा उपचार, आणि एवढं केल्याच्या नंतर 6 महिन्यांच्या उपचारानंतर तो माणूस पुन्हा बरा झाला. आणि मग त्यावेळेस त्याला जे काही त्याचे देणेकरी लोक होते त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला तू पैसे हळूहळू करून दिले चालेल, पण जीव एकदा गेल्यानंतर पुन्हा जीव तुला मिळणार नाही. या गोष्टीचा त्याच्यावरती प्रभाव पडला आणि नंतर त्याने आयुष्यात कधी आत्महत्या केली नाही. जी काही परिस्थिती होती ती बदलून गेली. त्यामुळे परिस्थिती ही बदलत असते. भावनेच्या आधारे जाऊन, विशेष करून नातेसंबंधामध्ये जेव्हा माणसाचा अपेक्षा भंग होतो त्यावेळेस माणसाचे आत्महत्येचे विचार खूप जोरात डोक्यात येतात. माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक मतभेद झाले. त्याची एक मुलगी, त्याची पत्नी आणि तो, तिघांचं आयुष्य सुंदर चाललेलं होतं. पण बायको आणि मुलगी
या दोघींच्या त्याला प्रेम पाहिजे होतं, ते प्रेम कमी मिळायला लागलं, त्याची अवहेलना व्हायला लागली. आणि मग त्यांनी ठरवलं की ज्यांच्यासाठी मी जगतोय तेच जर मला असं करत असतील तर मला जगून काय उपयोग आहे. म्हणून त्यांनी आत्महत्येचे विचार करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं असं करू नकोस. त्याला मी चांगल्या एका सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो, तरीही त्याच्या आत्महत्येचे विचार जात नव्हते. पण काय झालं, एके दिवशी त्यांनी मला सांगितलं, एके दिवशी तो एका मठामध्ये बसला होता शांतपणे, आणि त्यांनी ठरवलं होतं की आता आपण उद्या परवा आत्महत्या करूयात, कारण जगण्यात काही रस राहिलेला नाहीये. ज्यांच्यासाठी जगायचं तीच मला प्रेम देत नाही, मग मी कशासाठी जगायचं. आणि त्याच वेळेस त्या मठामध्ये एक वयोवृद्ध गृहस्थ आले आणि त्यांनी त्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघून बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की याला प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांनी त्याला विचारलं की बाबा, तुझी माझी काही ओळख नाहीये, पण तुझी मनस्थिती बघून मला कळतंय की तुझ्या चेहऱ्यावरती प्रचंड ताण आहे. काय करायचंय काय तुला आयुष्यामध्ये? धडधाकट आहेस, तरुण आहेस, काय करणार काय आहेस? तर तो म्हणला मी आत्महत्या करणार. अरे बापरे. मग त्या सद्ग्रहस्थांनी त्याला सांगितलं ठीक आहे, आता आत्महत्या करायचं तुझं ठरलंच आहे ना, तर मी एक छोटीशी गोष्ट करतो. तू आज रात्री घरी गेल्यानंतर झोपण्यापूर्वी एक यादी कर. महत्वाचा विषय मला आत्ता बोलायचा आहे. त्याला सांगितलं की तू एक यादी कर, दोन्ही बाजूला नावं लय. एका बाजूला ज्यांच्यामुळे तू आत्महत्या करतोय, मग त्याच्यामध्ये तुझे आई वडील असतील, मुलं बाळा असतील, मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांची नावं लिही, त्यांची एक यादी बनव. आणि दुसरीकडे अशी एक यादी बनव की तू गेल्यानंतर किती लोकांना दुःख होणार आहे, किती लोकांना त्रास होणार आहे, किती लोकांच्या अपेक्षा भंग होणार आहे, अशी एक यादी कर. आणि त्यातली जी यादी मोठी असेल त्याचा तू निर्णय घे. त्याप्रमाणे त्यांनी यादी केली आणि त्याच्या लक्षात आलं की त्यांनी जी जीवन नकोस म्हणून झालेली जी यादी केलेली होती त्याच्यामध्ये इन मीन 6-7 माणसं होती, आणि दुसरी जी यादी केली होती त्या यादीमध्ये 50हून अधिक माणसं होती. मग त्याच्या लक्षात आलं की आपण मेल्यानंतर इतक्या लोकांना दुःख होणार आहे, त्यामुळे आपण हा विचार करायचा नाही. त्याच्या डोक्यातनं तो आत्महत्येचा विचार निघून गेला. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी जो संदेश दिलाय तोच मला या व्हिडिओतून तुम्हाला द्यायचा आहे की आत्महत्या करण्यापूर्वी फक्त एकदा यादी करा तुमच्यावरती करणाऱ्या लोकांची, तुमची गरज असणाऱ्या लोकांची आणि तुम्ही नकोसे असलेल्या लोकांची. जी यादी मोठी होईल त्याप्रमाणे निर्णय घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडला नेहमीप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.